बाप्पा मोरयारेमध्ये या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। मंडळी, उद्यापासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची धूम बघायला मिळणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। अनेकांच्या घरी सुद्धा बाप्पांचं आगमन होत आहे। त्यामुळे या गणेशोत्सव काळामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील गणरायाचं दर्शन तुम्हाला अगदी घर बसल्या न्यूज 18 लोकमतवरून होणार आहे। चला मग या विशेष कार्यक्रम बाप्पा मोरयारेला सुरुवात करूया। तर महाराष्ट्रात कशी तयारी सुरू आहे, गणेशोत्सवाची तयारी आणि मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी सुद्धा कशी तयारी सुरू आहे हे सांगतात आमचे प्रतिनिधी। दादरमध्ये खरेदीचा उत्साह खरं तर बघायला मिळतोय। प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातून आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आहेत। त्यानंतर नागपुरात सुद्धा बाजारपेठेत गर्दी झालेली आहे, बाजारपेठ सजलेली आहे। तिकडून आमचे प्रतिनिधी वृषभ फरकुंडे आहेत। तर आपण सगळ्यांशी सविस्तर आपण बोलणार आहोत। सुरुवातीला आपण दादरला जातोय। दादरमध्ये सध्या काय चित्र बघायला मिळतंय, कसा उत्साह बघायला मिळतोय? दरम्यान आपण ते बघूया। मात्र गणेशोत्सवाची लगबग खरं तर शेवटपर्यंत सुरू असते आणि मुंबईला कोकणी माणूस जरी आपल्या गावी गेलेला असला तरी सुद्धा मुंबईत गणेशोत्सव साजरा करणारे मुंबईकर याच शेवटच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडतात। गेल्या आठवडाभर दादर परिसरामध्ये गर्दी होतीच, पण आता गर्दी अजून सुद्धा संपलेली नाहीये। गणेशोत्सवासाठी लागणारी फुलं असतील, आरास, दिवे, मखर हे सगळं खरेदी करण्यासाठी आज सुद्धा गर्दी बघायला मिळते। दरम्यान दादरमधून आपण खरेदीचा काय उत्साह आहे ते आपण बघूया। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रणाली, काय दादरमध्ये सध्याचं चित्र बघायला मिळतोय? उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे। अगदी खरं आहे, कारण उद्या बाप्पांचं आगमन मुंबईमध्ये मुंबईकरांच्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे। मी जसं म्हणाले की कोकणातली जी मंडळी आहे ती जरी आपापल्या गावी गेलेली असली तरी मुंबईकर सुद्धा तेवढ्याच उत्साहानं बाप्पांचं आपल्या घरी आगमन करत। उत्तम बाजार आहे, कारण दादरमध्ये बाप्पाला आवडणाऱ्या, बाप्पाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध सुद्धा होतात आणि खरेदी सुद्धा करता येतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बाप्पांचं, गौरीचं आगमन या कालावधीमध्ये होत असतं आणि प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती असतात। कोकणात वेगळी पद्धत आहे, विदर्भात वेगळी पद्धत आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगळी पद्धत आहे, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारे काही वस्तू या बाप्पांना आवडतात म्हणून त्या आणल्या जातात। आपण पाहतोय की दादर बाजार अजून सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी झालेली बघायला मिळते आहे। फुलं खरेदी करण्यासाठी गर्दी असो किंवा सजावटीसाठी उडालेली वस्तूंच्या खरेदीसाठीची झुंबड असो, खरं तर आज तुलनेत गर्दी कमी असं म्हणायला हरकत नाही, कारण मुंबईतला मोठ्या प्रमाणावर कोकणी माणूस जो आहे तो त्यांच्या गावी कोकणात जाऊन गणेशोत्सव साजरा करत असतो आणि त्यासाठीची खरेदी जी आहे ती दादरमधनंच होत असते। आज आपण पाहतोय की तुलनेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत आत्ता आपण पाहतो की गर्दी थोडी कमी आहे, परंतु ही गर्दी सुद्धा कमी नाही आहे। आपण पलीकडे मी तुम्हाला दाखवू शकते की पडदे असतील, झुमरं असतील, ही खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जी लोकं आहेत ती एकत्रित आलेली आपल्याला बघायला मिळतात। बाप्पासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे हार असतील हे सुद्धा खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर महिला दिसत आहेत। उत्साह आहे लोकांमध्ये, आपापल्या बाप्पांसाठी काय नवीन वेगळं खरेदी करता येतं ते बघितलं जात आहे। मी जसं म्हणाले की शेवटच्या क्षणापर्यंत बाप्पाला आवडणारी प्रत्येक गोष्ट बाप्पासाठी आपल्या घरात असावी आणि कुठलीही उणीव राहू नये असा प्रयत्न प्रत्येक भक्तगण करत असतो। चांगल्यातलं चांगलं, सुंदर देखणं जे काही आहे ते आपल्या बाप्पासाठी आपण आपल्या घरात आणावं असा प्रयत्न हा प्रत्येकाचा असतो। अगदी गौरी गणपती जे आहे ते मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये पद्धत आहे की गौरीचं आगमनसुद्धा या कालावधीमध्ये होत असतं आणि म्हणून मग गौरीला लागणारे दागिने असो किंवा बाप्पाला लागणारी प्रत्येक गोष्ट असो ती खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर जे भक्त आहेत ते आलेले आपल्याला बघायला मिळतात। ही खरं तर आयडियलची गल्ली आहे, ज्या गल्लीमध्ये मखर असतील, वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू असतील, बाप्पासाठी लागणारे हार, झुमरं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळत असतात आणि त्यासाठी म्हणून इथे एवढी गर्दी असते की पाय ठेवायला सुद्धा जागा नसते। मी जसं म्हणाले की आज तुलनेत गर्दी कमी आहे असंच म्हणावं लागेल, कारण कालपर्यंत या ठिकाणी पाय ठेवणं सुद्धा कठीण होत होतं, आज मात्र किमान
अगदी प्रणालीने जसं तुम्ही म्हणालात की शेवटच्या क्षणापर्यंत खरं तर ही तयारी आणि ही लगबग अशी सुरू असते आणि हेच चित्र खरं तर दादरमध्ये सुद्धा बघायला मिळत आहे। दरम्यान लाखो भक्तांचं श्रद्धेचं स्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून गणेशोत्सवामध्ये दरवर्षीच भव्य अशा ऐतिहासिक मंदिराची प्रतिकृती साकारली जाते। दगडूशेठ ट्रस्टनं यंदा पद्मनाभ मंदिर उभारलेलं आहे आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या ऐतिहासिक आणि मोठ्या मंदिरांची प्रतिकृती गणेशोत्सवात साकारली जाते आणि याच मंदिरात भक्तांचा लाडका बाप्पा विराजमान होतो। यंदाच्या वर्षी देखील तीच परंपरा जपत केरळच्या पद्मनाभ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून साकारण्यात आली आहे। तर आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। अभिजित, खरं तर पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे अगदी जगामध्ये याची ख्याती आहे। यंदा पुणे काय म्हणतंय, काय वैशिष्ट्य बघायला मिळत आहे? आमिर, जसं तू सांगितलं की पुण्याचा गणेशोत्सव हा जगभराच्या गणेश भक्तांसाठी आकर्षणाचा विषय असतो। त्यातल्या त्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला लाखो लोक आपल्या बाप्पांचं, लाडक्या दगडूशेठ हलवाई बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी खरं तर या सभामंडपात येत असतात आणि दरवर्षीची हीच परंपरा जपत यंदा देखील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरांकडून देशातल्या एका ऐतिहासिक मोठ्या आणि जुन्या मंदिराचा देखावा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। खरं तर केरळमधलं विष्णू भगवानांचं जे पद्मनाभ स्वामी मंदिर आहे त्याचा देखावा यंदा खरं तर दगडूशेठ हलवाई गणपतीकडून करण्यात आलाय आणि डोळ्याचं पारणं फेडणारं हे मंदिर आपण या ठिकाणी पाहतोय, जे केरळमध्ये आहे विष्णू भगवानांचं मंदिर। अगदी जशास तसं 111 फूट उंच आणि 50 फूट रुंदीचं मंदिर जे आहे ते या पुण्यात साकारण्यात आलेलं आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आपल्याला माहिती आहे की दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात। मंदिरापासून हाकेच्या अंतरावर जो ऐतिहासिक त्यांचं स्थान आहे तिथंच बाप्पा जो आहे तो विराजमान होत असतो। हे सुंदर मंदिर बघतोय अमित, उद्या बरोबर 11:15 वाजता बाप्पा याच त्यांच्या आसनावर विराजमान होईल। विष्णू भगवानांची जी मूर्ती केरळच्या पद्मनाभ मंदिरात आहे, सेम जशास तशी मूर्ती दगडूशेठ बाप्पांच्या जो खरं तर विराजमान होण्याचं मखर आहे त्या मखरावरती बसवलेलं आहे। 111 फूट उंचीचं हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे। शिवपार्वतीची मूर्ती आहे, सुंदर अशी विद्युत रोषणाई या मंदिराला करण्यात आलेली आहे आणि हे सगळं डोळ्याचं पारणं फेडणारं मंदिर ज्या कलाकारानं उभं केलं ना, तो कलाकार देखील आपल्यासोबत आहे। तो कलाकार पुण्याचा आहे, विनायक रासकर असं त्या कलाकाराचं नाव आहे। स्वागत आहे। डोळ्याचं पारणं फेडणारा हा पद्मनाभ मंदिर उभं केलंय, उद्या बाप्पा याच ठिकाणी विराजमान होतील, भक्त इथेच बाप्पाला माथा टेकेल। नक्की नक्की नक्की। नमस्कार, मी कला दिग्दर्शक विनायक रासकर। माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा आणि भाग्याचा हा क्षण आहे। लहानपणापासून एक स्वप्न होतं की एक दिवस आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपतीची सजावट करायला मिळावी। म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ज्या मंदिरात विराजमान होणार ते मंदिर म्हणजे पद्मनाभ स्वामी मंदिर, जे जगातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे। त्या मंदिराची प्रतिकृती आपण इथे उभी केलेली आहे। किती फूट आहे आणि 111 फूट त्याची उंची आहे। मुख्य मंदिराची, मेन मंदिराची उंची 101 आहे, आपली 111 फुटाची उंची आहे। आपण पाहतोय आम्ही की सुंदर अशी विद्युत रोषणाई आतापासून करण्यात आलेली आहे। उद्या सकाळी 10:30 वाजता दगडूशेठ हलवाई बाप्पा याच खरं तर सभामंडपात याच पद्मनाभ मंदिरची जी प्रतिकृती उभारण्यात आली आहे त्यात खरं तर विराजमान होतील आणि पुढचे 10 दिवस हा अप्रतिम मंदिराची प्रतिकृती, अप्रतिम देखावा लाखो भक्तांसाठी खुला होणार आहे। राज्यभरातून भक्त, देशभरातून दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला येतील अशी सुंदर प्रतिकृती यावर्षी या मंदिरातर्फे उभारण्यात आली आहे। अमित, अभिजित, त्यामुळे पुणे नगरी सजलेली आहे, पुणे सज्ज झालेलं असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद अभिजित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता नागपुरात जाऊया। नागपुरात सुद्धा गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतो आणि नागपुरातील बाजारपेठा आता सजलेल्या आहेत आणि गणेश मूर्ती कारखान्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात लगबग बघायला मिळते। आमचे प्रतिनिधी वृषभ सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। वृषभ, नागपुरातलं काय चित्र दिसतंय? अगदी तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली असेल। नागपुरात नक्कीच तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। बाप्पाच्या आगमनासाठी जल्लोषात तयारी सुरू होती आणि आता ती पूर्णवत आलेली आहे। बाप्पाचं जे आगमन आहे, अनेक मंडळांनी, मोठे मंडळ जे नागपुरात होते त्यांचं आगमन काल, आज आणि उद्यापर्यंत सुरू आहे। जवळपास प्रत्येकच चौकात ढोल ताशे आणि गजराचा आवाज सुरू आहे। त्यासोबतच बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। नागपुरातील जे चितारुळे आहेत त्या भागात तर
आतमध्ये जाण्याला सुद्धा वाहनं जाण्याला सुद्धा रस्ता राहिलेला नाहीये. अशा पद्धतीची गर्दी त्या भागामध्ये पाहायला मिळत आहे. त्यासोबतच अनेक बाप्पांचे भक्त जे आहेत बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी मार्केटमध्ये येत आहेत. दुकानातून बाप्पाच्या मूर्त्या घरी घेऊन जाण्यासाठी तयारी लागलेली आहे. कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून ते सगळे आज मार्केटमध्ये येत आहेत आणि बरेच प्रचंड गर्दी पाहायला नागपुरात मिळत आहे. खरं आहे वृषभ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मंडळी, गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि नाशिक शहरातील बाजारपेठांमध्ये गणपतीच्या मूर्ती आणि सजावट साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळते. मुख्य बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने आता फुलून गेलेल्या आहेत. लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामुळे बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या डोंगरे वसतिगृह मैदानावर मी आता आहे आणि माझ्या मागच्या बाजूला आपण ही दुकानं बघू शकतो, ज्या दुकानांमध्ये ग्राहकांची विशेषतः लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते. लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात असताना त्याच्या सजावटीचं साहित्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं लाडक्या बाप्पाच्या मंदिराची, लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर घरामध्ये करण्यात येणाऱ्या सजावटीची तयारी करण्यासाठी अशा पद्धतीनं एक मोठी गर्दी बाजारपेठेमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. नागरिक वेगवेगळ्या भागातून येऊन अशा पद्धतीने खरेदी करताय. ज्या पद्धतीने गणपती बाप्पा घेतला जातो, गणपती बाप्पाची खरेदी झाल्यानंतर त्याच्याबरोबर अशा पद्धतीने गणपती बाप्पाला लागणारा फेटा असेल, त्याच्या गळ्यामध्ये लागणारा शेला असेल, हार असेल, अशा सगळ्याच वस्तू ज्या आहे त्या खरेदी करण्यासाठीची लगबग आज बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोठी गर्दी, मोठा उत्साह जो आहे तो आता बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतोय. अवघे काही तास या बाप्पाच्या आगमनाला शिल्लक आहे आणि तत्पूर्वी एक मोठी गर्दी बाजारपेठांमध्ये झाल्याचं पाहायला मिळते. विशेषतः नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसर असेल, त्याचबरोबर ठक्कर बाजारचा परिसर असेल आणि त्यानंतर नाशिकच्या मेन रोड, कानडे मारुती लेन या सगळ्याच परिसरामध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. आणि एकूणच या गर्दीनंतर आता ग्राहकांना नेमकं काय पसंत पडतं आणि त्यांच्या पसंतीनंतरच ही गर्दी जी आहे ती आता हळूहळू वाढताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. अजून सुद्धा खरं तर खरेदी आपल्याला बघायला मिळते आणि अतिशय सुंदर सुंदर साहित्य बाजारामध्ये बघायला मिळते. काय सध्या दिसतंय? मुंबईकर हा वर्कोहॉलिक म्हणजे सतत काम करणारा मानला जातो आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्याची तयारी काही पूर्ण होत नसते. म्हणून शेवटी का असेना जे बाप्पासाठी चांगल्यात चांगलं निवडता येईल त्यासाठी त्याचा प्रयत्न असतो. मी सध्या दादरच्या वनमाळी हॉल इथं आहे, जिथं गेले 30 वर्ष हरदेव आर्ट्स जे आहे ते त्यांच्या मखरांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी ते या ठिकाणी प्रदर्शनं लावतात. शेकडो मखरं लोक या ठिकाणून भक्तगण विकत घेत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे बाप्पाशी संबंधित प्रत्येक गोष्ट, बाप्पांना आवडणारी प्रत्येक आरास केलेली अशी या ठिकाणी उपलब्ध असते. दरवर्षी शेकडो लोक या ठिकाणून मखरांची खरेदी करत असतात. आता सुद्धा आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अजूनही गर्दी आहे. खरं तर काही तासच उरले बाप्पांच्या आगमनासाठी, तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की अजून खरेदी सुरूच आहे. यावर्षी कसा प्रतिसाद होता भाविकांचा आणि किती अजूनही खरं शेवटचे काही तास उरले तरी अजूनही खरेदी सुरूच आहे? नक्कीच खूप गर्दी होती. खूपच जास्त लोकांचा प्रतिसाद चांगला होता मकरसाठी आणि अजूनही आहे आणि हे आता रात्रभर चालू राहणार आहे. 3 दिवस झालं रात्रभर चालू आहे मार्केट. आजचा यावेळेचं काय वैशिष्ट्य होतं? कुठले नवीन प्रकारचे डिझाईन्स यावेळेला आणले होते? आम्ही वॉटरफॉल आणलेला ह्या वर्षी, आता ॲक्च्युली बघायलाही नाहीये. तर वॉटरफॉल बनवलेला आम्ही स्वामी समर्थांचा आलेलं ब्रह्मांड नायक आम्ही बनवलेले ह्या वर्षी. परत जंगल ट्री एक मोठा बनवलेला, हे आमचे नवीन ह्या वर्षी आम्ही नवीन बनवलेले आणि त्याला मोठा भरघोस प्रतिसाद जो आहे तो मुंबईकरांनी दिला आणि त्यामुळे आम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे ते मखर उपलब्ध नाहीये. यावरूनच आपल्याला लक्षात येतं की मुंबईकरांच्या खरेदीचा उत्साह अजूनही संपलेला नाहीये आणि तो असाच अविरत जोपर्यंत बाप्पांचं आगमन होत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा उत्साह असाच असणार आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी.
दरम्यान उद्या गणपती बाप्पाची स्थापना होते आणि तयारीसाठी गणेश भक्तांची साहित्य खरेदी करण्यासाठीची गर्दी आता उसळलेली आहे। पेण शहरासह आजूबाजूच्या बाजारपेठेत सकाळपासूनच साहित्य विक्री करणारे छोटे मोठे व्यावसायिक वेगवेगळ्या वस्तू घेऊन बाजारात दाखल झालेले आहेत। तर काही दुकानांमध्ये सुद्धा गणपतीला लागणारी ज्वेलरी असेल किंवा कापडी सजावट वस्तू असतील, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पानं, मखर हे सगळं साहित्य, डेकोरेशनसाठी लागणारं साहित्य, पूजेचं साहित्य हे सगळं घेऊन बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बाजारपेठेमध्ये एकीकडे भाविकांची गर्दी उसळलेली बघायला मिळते, त्यासोबतच व्यापारी सुद्धा अगदी सज्ज आहेत। मोठ्या प्रमाणात सजावटीचं साहित्य आपल्याला बघायला मिळतंय आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही अशीच सगळी खरेदी अजून सुद्धा सुरू दिसते।